नमस्कार. आज आपण सहकारमधील प्रकरण 3 सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक यामधील जो उर्वरित आपला स्वाध्याय आहे तो बघणार आहोत, ज्यामध्ये आपण संक्षिप्त टिपा लिहा तसेच 5 मार्कचे जे प्रश्न आहेत आपले स्वमत हे बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, टिपा लिहा. सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्य. उत्तर याचं, सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्य पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, सहकारी क्षेत्राचे नेतृत्व, राज्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करणे. नंबर 2, सहकारी संस्थांना मार्गदर्शन, सहकारी संस्थांच्या संचालकांसमोर उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण कसे करावे यासंबंधी मार्गदर्शन करणे. नंबर 3, सहकारी संस्थांना अर्थसहाय्य, सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीत सहाय्य करण्यासाठी भागांची खरेदी करणे आणि आर्थिक अनुदान देणे, वित्तीय संस्था व बँकांकडून त्यांना कर्ज प्राप्त व्हावे यासाठी सहाय्य करणे. चौथा आहे, शिक्षण आणि प्रशिक्षण, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि सभासदांच्या शिक्षण व प्रशिक्षणाचे उपक्रम हाती घेणे. नंतरचं आहे 5वं, कर्ज वसुली, थकीत कर्ज वसूल करण्यासाठी कर्ज वसुली अधिकाऱ्याची नेमणूक करणे. नंबर 2, सहकार आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या. याचं उत्तर बघूया. सहकारी तत्वाचे पालन करणे, सहकारी तत्वाचे संस्थेकडून सक्तीने पालन करण्याची जबाबदारी निबंधकाने पार पाडली पाहिजे. जर एखाद्या संस्थेने सहकारी तत्वांचा भंग केला असल्यास त्या संस्थेवर कार्यवाही करण्याची जबाबदारी निबंधकाची असते. नंबर 2, सहकारी संस्थांची गुणात्मक वाढ, देशातील अर्थविकासात दुर्बल घटकांना सहाय्य करायचे असेल तर सहकारी संस्थांची संख्या वाढवणे आवश्यक आहे, परंतु संस्थेची गुणात्मक प्रगती होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी निबंधकाची असते. अर्थक्षम नसलेल्या संस्थांना अर्थसहाय्य करणे व त्यासोबतच मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही निबंधकाचीच असते. क्रमांक 3, संस्थेच्या कार्यात एकजिनसीपणा राखणे, सहकार क्षेत्राची अनेक घटकांचा संबंध येत असतो. विविध घटकांच्या धोरणाप्रमाणे सहकारी संस्थेचे कार्य सुसंगतपणे चालले आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी निबंधकाची असते. चौथा मुद्दा आहे, अपप्रवृत्तींना आळा घालणे, निबंधक सहकारी संस्थेची हिशोब तपासणी मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाकडून करून घेतात व जरूर असेल तर सहकारी संस्थेची चौकशी करण्याचा अधिकार हा निबंधकालाच आहे. निबंधकाने सहकारी संस्थांचा कारभार चांगला राहील याची काळजी घेतली पाहिजे. संस्थेचा कारभार सहकार तत्वाविरुद्ध, समाजाविरुद्ध चालणार नाही याची जबाबदारी निबंधकांनी स्वीकारावी लागते किंवा ते स्वीकारतात. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे समन्वय साधणे, सहकार आयुक्त व निबंधक हे राज्यातील सहकार खात्याचे सर्वोच्च अधिकारी असतात. राज्यातील सहकारी संस्थांची वाढ व विकास यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. तसेच राज्य शासन व सहकारी संस्था याच्यामधील दुवा म्हणून देखील ते काम करतात. प्रश्न क्रमांक 6, कारणे लिहा. बघा, पहिलं म्हणजे 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिलं बघूया, सहकार आयुक्त व निबंधक हे राज्यातील सहकारी चळवळीचे नियंत्रण करतात. उत्तर, सहकार आयुक्त व निबंधक हे राज्यातील सहकारी चळवळीचे नियंत्रण करतात. कारणे बघूया आता. पहिलं कारण, सहकारविषयक कायदा व अधिनियमांची निबंधकाला सहकारी चळवळीचे नियंत्रण करण्याचे अमर्याद अधिकार दिले आहेत. नंबर 2, त्यास या कार्यात सहाय्य करण्यासाठी राज्यस्तरावर अतिरिक्त आयुक्त, विभागीय स्तरावर सहआयुक्त, जिल्हा स्तरावर उपनिबंधक आणि तालुका स्तरावर सहाय्यक निबंधक यांची नेमणूक करण्यात येते. नंबर 3, सहकार खात्याच्या या यंत्रणेद्वारा निबंधक राज्यातील सहकारी चळवळीचे नियंत्रण करतो. चौथा मुद्दा आहे, त्या अंतर्गत संस्थांची नोंदणी करण्याचा आणि दोषी आढळणाऱ्या संस्थांची
नोंदणी रद्द करण्याचा अधिकार त्यास असतो. नंबर 5, संस्थेत वाद निर्माण झाल्यास त्यांची सुनावणी करण्याचा व न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्यास आहे. विशिष्ट परिस्थितीत अर्थक्षम नसलेल्या संस्थेचे अर्थक्षम संस्थात विलिनीकरण करण्याचा किंवा त्या बरखास्त करण्याचा अधिकार त्यास आहे. त्यानंतर दुसरं बघूया, सहकार आयुक्त व निबंधक हे सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. उत्तर बघूया, सहकार आयुक्त व निबंधक हे सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. कारणे: पहिलं कारण, निबंधक हा सहकारी संस्थांचा नोंदणी अधिकारी असतो. सहकारी संस्थांची नोंदणी करण्यासाठी सक्षम अधिकारी असावा या उद्देशानेच निबंधकाचे पद निर्माण करण्यात आले आहे. नंबर 2, 1968 साली सहकार आयुक्तांचे पदनाम सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था असे करण्यात आले. नंबर 3, सहकार खात्याचा तो राज्यस्तरीय अधिकारी असतो. नंबर 4, राज्यस्तरीय शिखर संस्था व संघीय संस्थांच्या नोंदणीविषयीचे अधिकार त्यास देण्यात आले आहे. नंबर 5, संबंधित संस्था नोंदणी अर्ज आयुक्ताकडे दाखल करतात. अर्जाची व कागदपत्राची छाननी करून सहकारी संस्थांना मान्यता देण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार त्यास आहे. मान्यताप्राप्त संस्थांची नोंदणी करणे आणि त्यांना नोंदणी प्रमाणपत्रे देणे आणि नोंदणी रद्द करणे हे अधिकार सहकार आयुक्तास आहेत. त्यानंतर तिसरं बघूया, सहकार आयुक्त व निबंधकाला न्यायनिवाड्याचे अधिकार असतात. उत्तर, सहकार आयुक्त व निबंधकाला न्यायनिवाड्याचे अधिकार असतात. कारणे बघूया. पहिलं कारण, राज्य ते तालुका स्तरावरील निबंधकांना सहकारी संस्थांचे नियंत्रण करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नंबर 2, सहकारी संस्थेत तंटे वाद निर्माण झाल्यास व्यवस्थापन समितीविषयी किंवा सभासदाविषयी तक्रारी असतील तर त्याविषयीची तक्रार संबंधित निबंधकाकडे करण्यात येते. नंबर 3, संबंधित निबंधक तक्रारीची चौकशी करतो, संबंधित व्यक्तींना आपल्यासमोर हजर होण्याचे आदेश देतो, त्यांचे जबाब नोंदवून घेतो आणि त्यांची उलट तपासणी करतो. नंबर 4, प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर वादाचे निराकरण करण्यासाठी निबंधक आपला निवाडा घोषित करतो. नंबर 5, त्याचा निर्णय संबंधित व्यक्तीवर बंधनकारक असतो. अशा प्रकारे सहकारी संस्थांबाबत प्रशासकीय न्यायनिवाडा करण्याचा अधिकार हा निबंधकास असतो. त्यानंतरचा आहे